काँग्रेस मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावरती लढवणार अशी माहिती आणि असं वक्तव्य काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेलं आहे। त्यामुळे एक महत्त्वाची अपडेट आपण घेतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी। एकीकडे नाशिकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी आणि काँग्रेस एकत्र लढेल अशी घोषणा अगदी काही वेळापूर्वी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली, तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबई महानगरपालिकेविषयी आता एक महत्त्वाचं भाष्य केलंय। काँग्रेस मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावरती लढणार आहे। गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि महाविकास आघाडी हे एकत्र समीकरण होईल का याविषयी चाचपणी सुरू आहे। यामध्येच आता काँग्रेसची ही भूमिका समोर येते। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भातलं भाष्य केलंय। मात्र काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका देखील महत्त्वाची असणार आहे। आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या नेत्यांनी ठरवलं आहे की आम्ही स्वतंत्र लढणार, त्यामुळे कोणाला किती जागा हा प्रश्न निर्माण होत नाही। रणनीती काय असणार, मुद्दे काय असणार आहे आणि स्वबळावर लढण्यासाठी हायकमांड सोबत काही चर्चा झाली आहे का याबाबत? हायकमांड बरोबर चर्चा केल्यानंतरच आम्ही स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला आहे आणि आमच्या लोकांनी सुद्धा तेच ठरवलेलं आहे। मुद्दे खूप आहेत। मुंबईची तिजोरी खाली झाली आहे। मुंबईमध्ये भ्रष्टाचाराचे प्रकरण प्रचंड आहेत। खिरापत वाटली जात आहे। आता एक विषय नाही आहे की मुंबईच्या एकूण विकासाला आणि मुंबईच्या आर्थिक सुबत्तेला छेद देणारी सगळी घटना गेल्या किंवा सगळे प्रकार मागच्या सरकारच्या काळामध्ये झालेत, आत्ताच्या सरकारमध्ये होत आहेत। त्यामुळं असलेले डिपॉझिट खाली करून घेतले गेले। मुंबईमधले अजूनही पाणी तुंबतो आहे। मुंबईतले नाल्या नद्या अजून स्वच्छ झालेले नाहीत। अनेक प्रश्न आहेत ज्यामध्ये ही भारतातील नव्हे तर जगातील सर्वात मोठी ही महानगरपालिका आहे आणि या महानगरपालिकेतील मूलभूत जे आवश्यक प्रश्न आहेत त्या प्रश्नाला घेऊन आम्ही लढू। राष्ट्रवादीला सोबत घेत होते, यावेळेस त्याचा विचार होईल का? राष्ट्रवादीला सोबत घेत होते आणि तुम्ही यावेळेस त्याचा विचार होईल का की स्वबळावर म्हणजे एकच मित्रपक्षाला घेणार? नाही, मित्र पक्षाचा प्रस्ताव आला तर त्यावर चर्चा नक्की होईल। अजित पवार साहेबांच्याकडून जर चर्चा पक्षाचा प्रस्ताव आला तर त्यावर आम्ही चर्चा करू। अजित पवार नाही, अजित पवार, सॉरी, माफ करा, शरद पवार। हो, मग दोन ठाकरे बंधू एकत्र आले आणि काँग्रेस सोबत लढली तर मतांचं विभाजन होईल असं वाटत नाही का काँग्रेसला? तुम्ही जे म्हणताय हे बघा, मतांचं विभाजन होईल, फायदा होईल, नुकसान होईल। आम्ही नेहमी लढत आलो। आम्हाला 30-35 जागा आमच्या नेहमी निवडून येत असतात मुंबई कॉर्पोरेशनमध्ये। उलट आमच्या ते 3 पक्ष तेही वेगळे लढत आहेत सत्तेमधील। म्हणजे भाजपाही वेगळी लढतो इच्छित आहे, शिंदेंची शिवसेना सुद्धा वेगळी लढणार आहे, अजितदादांचा गट सुद्धा वेगळी लढायची तयारी करतो आहे। त्यांचं विभाजन होत नाही ना, आमच्याच विभाजनाची चिंता कशाला? ते वेगळे लढले तिन्ही पक्ष, तर महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष मुंबईत वेगवेगळे लढण्याच्या तयारीत आहे असं म्हणता येईल? मला तरी आत्ता सांगता येणार नाही। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांना अजून वेळ आहे, पण आम्ही सगळ्यांनी अधिकार हे स्थानिक पातळीवर दिले आहेत। त्यांच्याबरोबर चर्चा करून जे आमच्या समविचारी पक्ष आहेत त्यांचा प्रस्ताव आल्यास त्यांच्याबरोबर चर्चा करू आणि निवडणुकीमध्ये आघाडी करण्याच्या शक्यतेवर बोलू। जर काँग्रेस एकटं लढलं तर पक्षाला नवसंजीवनी मिळेल का? तुम्ही लोकसभा विधानसभा ही महाविकास आघाडीमध्ये नाही, बडकटी म्हणण्यापेक्षा कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, त्यांना संधी मिळाली पाहिजे, हा एक प्रश्न आहे। आणि निवडून येण्याचे निकष काय असलं तरी आम्ही सेकंडरी मानतो। कार्यकर्ता या आघाड्या युतीच्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याला निवडणूक लढण्याची संधीच मिळत नाही। अशा वेळेस ती एक संधी सुद्धा मिळेल। जिंकणं प्रत्येक वेळेस हा आमचा उद्देश नाही, तर कार्यकर्त्याला न्याय देणं हा सुद्धा उद्देश आहे। लिटमस टेस्ट असेल का स्वबळावर लढणं? जर याचा चांगला परिणाम आला तर इथून पुढे मग आघाडीमध्ये राहायचं की नाही? नाही, या स्थानिक स्वराज्य संस्थांशी हे महाविकास आघाडी आहे, देश पातळीवर इंडिया आघाडी आहे। त्या इंडिया आघाडीमध्ये जे पक्ष आहेत ती युती आणि आघाडी कायम आहे। उद्धव ठाकरेंचा प्रस्तावाला त्याचाही विचार होईल का? तुम्ही म्हणता की शरद पवारांचा नाही, ते मनसेबरोबर युती करत असतील
आणि त्यांचा प्रस्ताव आला असेल तर त्या प्रस्तावावर स्थानिक आमचे नेते आहेत मुंबईचे, त्यांच्याकडे हा प्रस्ताव आम्ही पाठवू, त्यांची सहमती घेऊ आणि पुढे जाऊ. तुम्हाला फक्त मनसे नको, या व्यतिरिक्त महायुती म्हणून नाही, तो विषय नाही. एक शेवटचा प्रश्न असा राहिला, विखे पाटील बच्चू कडू यांच्यातला वाद शिगेला पोहोचलाय. बच्चू कडू असं म्हणाले होते, विखे पाटलांची गाडी जो फोडेल त्याला 1 लाख रुपये देऊ. आता विखे पाटलांचे समर्थकही बच्चू कडूंना फोन करून सांगतायत की आम्ही तुमची गाडी फोडू. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण हे गाडी फोडण्यामध्ये नाही, गाड्या फोडायचं नको, पण एक आहे की विखे पाटलांना आजकाल फार बोलायची सवय जळली आहे. असा रोग झाल्यासारखं ते बोलतायत शेतकऱ्याप्रती. ते कर्जावर बोलतायत शेतकऱ्यांच्या. शेतकरी कर्जमाफीवर बोलत असताना शेतकरी पैसे पचवतात असंही बोलतात. सोसायट्या काढतात, कर्ज माफ करून म्हणून मागे लागतात. शेतकरी काय भिकारी आहेत काय? विखे पाटलांना लाज वाटत नाही काय आपण काय बोलतो त्याची? वारंवार शेतकऱ्याचा अवमान का करतात? त्यांना कोणी दिला अधिकार? आणि तुमच्या बापजाद्यांचे पैसे काही शेतकऱ्यांनी पचवलेत काय? आणि खाल्लेत पैसे? हमी भाव मिळत नाही. द्या ना, तुमच्यामध्ये दम असेल तर हमी भावाने खरेदी करा. शेतकरी तुमच्याकडे भीक मागणार नाही, तुमच्याकडे कर्जासाठी येणार नाही. परंतु तुम्ही त्याला लुबाडायचा आणि उद्योगपतींचे घर भरायचे, त्यांचे कर्ज माफ करायचे आणि शेतकऱ्यांसाठी मात्र रडत बसायचा आणि कारण सांगून शेतकऱ्याचा अवमान करायचा, तर ह्याला बरोबर नाही. म्हणून बच्चू कडूंनी जर राजकारणामध्ये बोलले असतील की त्यांच्या गाड्या फोडा, हे काही वाईट आहे असं मी मानत नाही, पण गाड्या फोडण्यापर्यंतची बोलणं हे उचित नाही. पण विखे पाटलांनी मात्र कोणाच्याही बांधावर गेल्यावर विखे पाटलांना तो जाण्याचा अधिकार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी, नाहीतरी माती झालीच आहे, मातीमध्ये चिखल आहे, त्या चिखलांचा प्रसाद हा मात्र विखे पाटलांना दिला पाहिजेत, या मताचा मी आहे. एक महत्वाची माहिती दिलेली आहे. काँग्रेस ही आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावरती लढेल अशी माहिती सध्या देण्यात आली आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक पातळीवरती त्या कार्यकर्त्यांना, तिथल्या पदाधिकाऱ्यांना